श्री स्वामी समर्थ. कुलदेवतेची कृपा मिळवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा. आपल्या घराण्याची कुलदेवता कोणती आहे याची माहिती तुम्हाला आहे का मित्रांनो? कुलदेवता ही आपल्या कुटुंबाच्या श्रद्धेचा आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेचा अतिशय महत्त्वाचा भाग मानली जाते. सगळ्या कुटुंबात, प्रत्येक कुटुंबात सुख समृद्धी, शांतता आणि कल्याण राहावे या श्रद्धेने कुलदेवतेचे पूजन केले जाते. मात्र पूजा करताना आपल्या कुलपरंपरेला सर्वात जास्त महत्त्व देणे सुद्धा आवश्यकच आहे. चला जाणून घेऊया काही अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी सगळ्यांनी या लक्षात ठेवल्याच पाहिजे, तरच तुमच्यावर तुमच्या कुलदेवतेची कृपा मिळणे पॉसिबल आहे. पहिलं म्हणजे रोज काही क्षण कुलदेवतेचे स्मरण केले पाहिजे. आपल्या घरात आपण सकाळी उठतो, त्याच्यानंतर आपण काही लोक असेच पाया पडून जातात. तर दररोज मोठी पूजा करणे शक्य नसलं तरी सकाळी किंवा संध्याकाळी काही क्षण कुलदेवतेचे मनोभावे स्मरण करा. म्हणजे काय, तर त्यांचे नाव घ्या. तुमची कुलस्वामिनी कोणती आहे तिचं नावाचं स्मरण करा. देवघरातील कुलदेवतेचे स्थान स्वच्छ ठेवणे आणि शक्य असल्यास दिवा लावणे अशी साधी भक्तीही करता येते. दुसरं म्हणजे कुलदेवतेचा मंत्र किंवा नामस्मरण करा. तुमच्या घराण्यात कुलदेवतेचे जे नाव किंवा मंत्र तुमच्या पिढ्यानपिढ्या परंपरेने म्हटले जाते त्याचा श्रद्धेने जप करा. जपाची संख्या किती आहे यापेक्षा तुम्ही किती मनापासून त्याची भक्ती आणि नियमितता महत्त्वाची आहे. जर कोणाची कुलदैवत तुळजाभवानी आई असेल तर त्याचा मंत्र बोला, त्यांचा जप करा की श्री तुळजाभवानी माते नमो नमः. तिसरं म्हणजे घराचा कुलाचार जाणून घ्या. कुलाचार म्हणजे काय, तर प्रत्येक कुटुंबात वेगवेगळा असतो. काही कुटुंबामध्ये ठराविक सणाला पूजा केली जाते, तर काही ठिकाणी ओटी भरली जाते, तर काही घराण्यांमध्ये विशिष्ट नैवेद्य किंवा विधी करण्याची परंपरा असते. म्हणून आपल्या घरातील मोठ्या व्यक्तीकडून कुलाचाराच्याही माहिती नक्की जाणून घेतली पाहिजे. चौथं म्हणजे कुलदेवतेच्या मंदिराला भेट द्या. शक्य असल्यास हे तर सगळ्यांनी आवर्जून केलेच पाहिजे. शक्य असल्यास नाही तर करावेच मी म्हणते. तर वर्षातून एखाद्या वेळी सर्व कुटुंब सोबत कुलदेवतेच्या मंदिरात दर्शनासाठी जावा. त्यामुळे लहान मुलांनाही आपल्या घराण्याची परंपरा आणि कुलदेवतेबद्दल माहिती मिळते. परंपरेतील नैवेद्याला प्राधान्य द्या. म्हणजे काय, तर कुलदेवतेला नैवेद्य दाखवताना सोशल मीडियावर सांगितलेला कोणताही पदार्थ करण्याची गरज नाही. तर तुमच्या कुटुंबात, तुमच्या गावामध्ये जी काही पिढ्यानपिढ्या येत असलेली परंपरा आहे नैवेद्याची, जसं काही साखर, गूळ साखर असतो, गुळ पोहे असतात, काय ठिकाणी खीर असते, काय ठिकाणी शिरा असतो. तर तुमच्या घराण्यात जो पिढ्यानपिढ्या तुमच्या कुलदेवतेसमोर नैवेद्य दाखवतात तो नैवेद्य दाखवत जा. 6वी म्हणजे सेवा आणि दानधर्म करा. म्हणजे काय करायचंय, तर धार्मिक श्रद्धेनुसार गरजू व्यक्तीला अन्न देणे, शक्य ती मदत करणे किंवा वस्त्रदान करणे हेही पुण्याचे कार्य मानले जाते. आपल्या क्षमतेनुसार सेवा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. 7वं म्हणजे घरातील मोठ्यांचा सन्मान करा. म्हणजे आई वडील, आजी आजोबा आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करणे, चांगले आचरणात ठेवणे आणि इतरांना मदत करणे यालाही महत्त्व आहे. तर मित्रांनो, कुलदेवताची सेवा, कुलदेवतेचं नाम, कुलदेवताचा जप तुम्ही जेवढा टाईम मिळेल तसा करा.
जसं तुम्ही ऑफिसला जात असाल, तुम्हाला घरात टाईम नसेल करायला, तर जाता जाता ऑफिसच्या जाता जाता रस्त्यामध्ये तुम्ही देवाचं नाव घ्या. एकदा देवाचं मनापासून नाव घेतलं तरी तुमच्या कुलस्वामिनीपर्यंत तो देवाचं नाव पोचतं आणि तुमच्या अडीअडचणीला आईच तुमच्या पाठीमागे उभी राहणार आहे. कारण केवळ देवाची पूजा न करता आपल्या वागणुकीतही चांगले संस्कार सुद्धा दिसणे तेवढेच आवश्यक आहे. सोशल मीडियावरील प्रत्येक उपाय आपल्या घरात करू नका. आज इंटरनेटवर कुलदेवतेबद्दल अनेक नियम आहेत, उपाय आहेत, पूजा पद्धती सांगितल्या जातात. पण प्रत्येक घराण्याची ही परंपरा ही प्रत्येक घराच्या कुळानुसार वेगवेगळी असते. त्यामुळे एकाच पद्धतीचा नियम सर्वांना लागू होईल असेच नाही. म्हणून कोणत्याही नवीन विधी करण्यापूर्वी तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती असेल किंवा आपल्या गावातले म्हातारी लोक असतील किंवा आपल्या कुटुंबातील पारंपरिक पद्धती काय असेल ती सर्व त्यांचा अभ्यास करूनच तुम्ही तुमचा निर्णय घ्या. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा संदेश आता मी सांगते, तो म्हणजे कुलदेवतेची भक्ती करण्यासाठी मोठमोठे विधी किंवा खर्चिक पूजा करणे आवश्यक आहे असे नाही. श्रद्धा, तुमच्या मनात श्रद्धा ठेवा, मनापासून देवाला हाक मारा, स्वच्छता ठेवा, चांगले आचरण ठेवा, सेवा करा, ज्येष्ठांचा आदर करा आणि आपल्या घराण्याची परंपरा जपा. यांना विशेष महत्त्व आहे अशी धार्मिक भावना आहे. तर आपल्या कुलदेवतेचे स्मरण करा, घराचा कुलाचार जपा आणि ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत नक्की पोचवा. हल्लीचे आई वडील असतात जे ते स्वतःच आळशी असतात, स्वतःच देवाच्या पुढे पाया पडायला वैतागलेले असतात. साधे काही काही घरामध्ये बत्ती पण लावत नाही. तर ते करू नका. तुम्ही माहिती आहे तुम्हाला पैशाची खूप गरज आहे, पण पैसा सर्व काही असतं असं नाही. देवीचा कुलदेवतेचा आपल्या पाठीमागे हात असणे खूपच महत्त्वाचं आहे. त्यामुळे देवीला तुमच्या कुलदेवतेला विसरू नका. कुलदेवतेचं कायम स्मरण करा. एका वर्ष तुम्ही 2-3 वर्ष तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हाला रिझल्ट एका महिन्यामध्ये सुद्धा मिळू शकतो. एवढी पॉवर आहे आपल्या कुलदेवतेमध्ये. श्री कुलदेवतेय नमः. व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमच्या घरची कुलदेवता कोणती आहे. तिचे नाव तुमच्या हातातून माझ्या कमेंटमध्ये लिहिलं तर मला नक्की कळेल की तुमची कुलदेवता कोणती आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या देवीचं नाव लिहायला विसरू नका.